एकवीरा आई केसरीच्या मैदानामध्ये आज गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला बादल 39-39 तसेच त्याच गटामध्ये काशी पळताना दिसेल। तसेच समाजसेवक संतोष ठाणे विटावे यांचा 11-11 साई सुंदर किंवा मल्हार या तिघांच्यापैकी एक असेल। मेहबूब सुद्धा त्याच गटामध्ये पळेल, बजरंग सुद्धा त्याच गटामध्ये पळेल, सर्जा लक्षाची जोडी पळताना दिसेल। हा होता गट क्रमांक 1। गट क्रमांक 2 मध्ये दबंग पळताना दिसेल, बावऱ्या आणि पक्षाची जोडी पळताना दिसणार आहे। त्याच गटामध्ये जीवा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये काशी सुद्धा पळताना आपल्याला दिसेल। गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला MP किंग या नावाने चिठ्ठी आहे। सर्जाचा साज पळताना दिसेल, बलमा आणि पुष्पा यांची जोडी आपल्याला पळताना दिसेल। गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला हरण्या पळताना दिसणार आहे, राजा आणि पबजीची जोडी पळताना दिसणार आहे, रावण पळताना दिसणार आहे आणि चित्ता आणि बुलेट ही जोडी पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला लक्षा AK47 हा नंदी पळताना दिसणार आहे। त्याची एकच चिठ्ठी निघालेली आहे, बाकी सगळे मालकांच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला सोन्या आणि लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांच्या नावाने चिठ्ठी आहे। त्यांचा सुंदर, साई किंवा मल्हार या तिघांच्या पैकी एक पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये RX नावाचा नंदी पळताना दिसणार आहे। गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला रायबा पळताना दिसेल, उसाटणीकरांचा लाडू पळताना दिसणार आहे, 11-11 धावणीचा एक नंदी आहे आणि मानघरकरांचं वादळ सुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। बहुतेक मानघरचं वादळ बाक्याच असेल मला वाटते, असं बघूया। गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला शंभू पळताना दिसणार आहे, कर्जतकरांचा नंद्या सुद्धा आपल्याला पळताना दिसेल। गट क्रमांक 10